अभिनंदन, धन्यवाद. छान, तुमचं कौतुक झालं. या महिन्याची शेवटची तारीख. बॅटिंग करूया. जनरली काय होतं माहिती आहे का, मी नेहमी म्हणतच असतो आणि का सतत काही लोकांना रिपीट होत असेल ती उदाहरणं, तर ते एक चांगलं असतं. आणि मी पण रिपीट का करत असतो की आपण जशी सवय लागत राहते त्या गोष्टीची, प्रॅक्टिस होत असते, ती आचरणात येते. जनरली काही लोकांना समज काय झालेलं असतं की पेरलं की लगेच उगवतं, लगेच पोतं लावायचं, खूप कमी वेळात किती जास्तीत जास्त मला नफा मिळेल ह्या चक्करमुळे, ह्या गोष्टीमुळे कुठेही पैसे लागतात. घ्या ना, ठीक आहे, अगदी एका तासात पैसे मिळत असतील तर तिथेही घ्या, पण ती तशी संस्था आहे का, त्याचा आपण अभ्यास केलाय का? कुणीतरी म्हणतंय म्हणून उगाच वादविवाद, हे वादविवादाचीच लक्षणं आहेत. आणि कुठेतरी समोरच्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची म्हणून, बाबा तुझ्यामुळे आले तर माझ्यामुळे, गेले तर तुझ्यामुळे, म्हणजे दोन्हीकडून सेफ गेम खेळल्यासारखं करायचं किंवा फार मोठी बुद्धिमत्ता असल्यासारखं करायचं, हे वादविवादाचे धडे आहेत. गेले 20 महिने मी प्रत्येक सभेमध्ये, मीटिंगमध्ये, कार्यक्रमामध्ये सतत सांगत आलोय, बाबा बघा हे जॉईनिंग बिनिंगचं काही लफडे नाहीये, तुमचा गैरसमज. आज ती वेळ आली, पण कदाचित ती वेळ थोड्या दिवसानंतर येणार होती किंवा थोड्या महिन्यानंतर येणार होती, पण आज मला आणावी लागली. काही इन्सिडेंट्स झाले, काही प्रश्न झाले, तर म्हटलं हे नको आपल्याला. तर काय होतं की आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा ह्यांना जॉईन करा, ह्यांना जॉईन करा, नातेवाईक असतील, मित्र असतील, हे असतील, ते असतील. मी सांगतोय की आध्यात्मिक रूपाने की तुम्हाला ज्यांचं भलं करायचंय त्यांचं भलं करा. देवाने तुमच्या भाग्यामध्ये कोणाचं तरी भलं लिहिलेलं आहे आणि तुम्ही आम्ही हात असं करतोय. जर आपण भलं करताना अगदी मन स्वच्छ करून भलं करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचं भलं होईल, त्याच्यामुळे आपलंही भलं होईल. कारण निसर्गाचा नियम आहे, पण तोही अभ्यास नाही. पण प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते, वेटिंग असते. थांबलं पाहिजे ना. तो जर हापूस आंबा खरंच खायचा आहे, तुम्ही बघा ना, सीझन गेल्यानंतर परत यायला सांगा त्याला, खूप चांगला लागला होता, खूप छान लागतोय, छान, आणि ह्या सीझन मध्ये खूप छान लागला, सीझन संपला आणि 1-2 महिन्यानंतर परत उगव बाबा खूप छान लागतोस, मजा येते खायला, पण तू वर्षभर पण का नाही देतस आम्हाला? बघा ना जरा, शक्य आहे का? ज्या त्या महिन्याची, ज्या त्या वेळेची ती चव, ते अपेक्षित फळ, मानसिकता बरोबर बनवली पाहिजे. मी नेहमी हे सतत मांडत असतो. त्याच्यामुळे कसं असतं की ती सीमा, ती वेटिंग करावीच लागणार. ज्याच्याकडे सहनशीलता आहे, पेशन्स आहे, आणि ज्याला खरंच खूप मोठं बेनिफिट कमवायचं आहे, खूप मोठं बेनिफिट कमवण्यासाठी खूप मोठं पेशन्स लागतात, असं नसतं ते. उदाहरणार्थ आपण ज्यावेळेस 10 किंवा 15 हजाराची सॅलरी आपण कमवायला जात असतो, त्यावेळेस आपण 30 दिवस वेटिंग करतो की नाही, 40 दिवस वेटिंग करतो की नाही, लक्षात येते का? किती रुपयासाठी? 10, 15, 20 हजार, जो काय पगार असेल, सामान्य पगार हा एवढाच आहे, ह्याच्या पलीकडे नाहीये. मग का वेटिंग करता? की तो जे काय ते फळ आहे 10-15 हजाराचं, ते मला मिळावं. तिथे वेटिंग करताना मग इथे हजारो लाखो रुपये जर आपल्याला हवे असतील, मग वेटिंग का 2 तासाची, 2 दिवसाची? हे गणितच चुकतंय, हे चुकीचं समीकरण आहे. आणि मी वारंवार तेच म्हणत असतो. आज बाजारात खूप कंपन्या असतील, पुन्हा एकदा सांगतोय, काक कुटुंब प्रमुख ह्या नात्यानेच सांगतोय, आयदर तुम्ही काकचे
आता येणारे आता आता मी आहेच, नियोजन काढतोच आहे. तुम्ही करा अथवा न कर हा भाग तुमचा आहे, पण कुटुंब प्रमुख या नात्याने मला सांगणं तुम्हाला गरजेचं आहे की बाहेर जर खूपच कमी वेळात तुम्हाला जर फार पैसे हवे असतील तर तुम्ही समजून जा, समोरच्याला तुम्ही असं आव्हान करताय की ये बाबा मी लुटून घ्यायला तयार आहे. मी तुम्हाला सतर्कतेचा इशारा देतोय, उगाच जास्त बुद्धी असल्यासारखं वागू नका. कारण मी किंबहुना नुसती मुंबई, महाराष्ट्र किंवा भारत, अख्ख्या जगामध्ये काक नाही सापडणार तुम्हाला, अजिबात नाही सापडणार. कारण अशा विचाराचं, अशा दानित्वाचं नाही. अब्जोत म्हणतो ना आपण, तो एकावर करून फिदा होत असेल एकावरती, हे मंडळी तसा अब्जोमध्ये पाठवलं. तुम्हा सर्वांना लाभलेली ही काक म्हणजे तुमचं कुठंतरी मागच्या जन्माचं म्हणा, मागच्या वेळेचं म्हणा, केलेलं पुण्य. तुम्ही स्वतःला पहिलं ते समजा. होतं काय ते राहतं बाजूला, हे पैसे दिले मैंने कमाया, क्या है उसमें, डाला तो आया. ही जी काय अशी पद्धत आहे संकुचित विचार, ज्याने फक्त बेनिफिट पैसा हा अँगल पाहिला तर मी तुम्हाला सॉरी म्हणतो, पुढे जाऊन बरकत नाही. पाहिजे तर चेक करा. माझ्याकडे सगळे फॅक्ट उदाहरणं असतात. थोडं कडवट लागत असेल पण ते असतात फॅक्ट. आपल्याला दुसरं असं सजवून ठरवून बोलताय तरी सुरूही कुठून होतो आणि कुठेही संपतो मलाही माहित नसतं. पण जे मी बोलतो ते आतून बोलतो. आपण देवाकडे साकडं घालतो की बा आमचं चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे. होत नाही तोपर्यंत चांगलं होऊ दे, चांगलं होऊ दे. कधीतरी तो फिदा होतो, जागतो तुमच्या त्या प्रार्थनेला आणि तो द्यायला सुरू करतो. तो एवढं का देतोय म्हणून पण त्याच्या परत शंका. नक्की तुम्ही त्याला कन्फ्युजन मध्ये ठेवताय की काय, का तुम्ही कन्फ्युजन आहात? माझ्याकडे लाखो रुपये येऊ दे, लाखो रुपये येऊ दे, लाखो रुपये येऊ दे, करोड रुपये येऊ दे, जर ही तुमची अपेक्षा असेल तर पहिलं सांगा तुम्ही मानसिकता बनवली का? ते लाखो रुपये आल्यानंतर तुम्ही काय प्लॅनिंग केली का? आणि जर तुम्ही केली असेल तर ती कदाचित खर्चाची केली असेल, इन्कमची. परत यायला पाहिजे ना. आता गाडी कोणाला लागली? तुम्हाला. ही गाडी भाग्याची लागली, तुमचं खूप खूप कौतुक. पण ह्या ज्या काय आतापर्यंत जवळपास 61 गाड्या लागल्या, मला आनंद आहे की सामान्य आपले जे परिवार आहेत त्यांनाच लागल्या. किंबहुना आमचे जेवढे पोस्टर्सवरती आमचे रथी महारथी सगळे दिसत आहेत त्यांचा आमचं विचार होते की आपल्या लोकांना लागू द्या, आम्हाला नको, आम्हाला तुम्ही देताच आहे, आम्हाला काही डबल डबल नको आहे. हे कुठंतरी आम्ही केलेलं थोडंसं मोठं. पण आता ह्या गाड्या तर लागल्या तुम्हाला भाग्याने. ह्या बहुतेक आता तुम्हाला नोव्हेंबरमध्ये सगळ्या गाड्या पास होऊन जातील. मानसिकता बनवा, कारण त्याच्यात तेल टाकायला लागतं, पाण्यावर चालत नाही. गाडी कधी देणार हो संसद? आम्हाला गाडी लागली, गाडी कधी देणार, गाडी कधी देणार, गाडी कधी देणार, अजून कधी देणार? अरे पहिलं तेलाची सोय कर, तिला ठेवायची सोय कर. मेंटेनन्स काय असतो नसतो ते जरा डोक्यात घे. चालवणारा घरात नसेल तर ड्रायव्हर पण डोक्यात घे. हे तुमच्या लक्षात येते का? मी जिंकलो, मी जिंकलो, लय भारी. 4 दिवस दारात, नंतर दुसऱ्याच्या दारात. पहिली मानसिकता बनवा. हत्ती खरेदी करणं सोपं आहे, पाळणं लय डेंजर आहे. सक्सेस कमवणं सोपं आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 50 वर्ष सोपं. किती? 50 वर्ष म्हणलं तरी सोपंच सर. टिकवताय किती वर्ष ते बघा.
काय कळलं? पहिली मानसिकता बनवा. हे नाणं मिळालं, 2 ग्रामचं नाणं, तुमचं स्वागत झालं, त्याला 2 ग्राम लेखू नका, त्याला 11,000 रुपयाची तुलना करू नका. कारण तुम्ही ह्याच्यापेक्षाही बाजारात सोनं खरेदी करता, जास्त खरेदी करता. स्वागत कोण करत नाही. झालं का नाही? टाळ्या वाजवले की नाही? हा जो आत्मसन्मान तुम्हाला जो मिळाला तो अनमोल आहे. पण याचं कोणाला भान नाही. 5,000 रुपये जर काढ घेतलं तर काय त्यात फरक पडला? लागलं मला. घरी गेलो, ठेवलं गपचूप, बाजूवाल्याला माहित नाही. गेले तब्बल 2 महिने जीव तोडून आम्ही बोलतोय की सबस्क्राईब करा. का कुटुंबामध्ये भरपूर कुटुंब एकत्रित झालेले आहे. एवढं सगळं असून सुद्धा तुम्हाला सांगावं लागतं. चांगल्या गोष्टीचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्हाला विचारावं लागेल, आणि निगेटिव्हचं तुम्हाला विचारत नाही, अख्ख्या गावभर ढिंडोरा पेटून मोकळं. ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ही आपली मानसिकता आहे. ही बदलायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. मी नुसताच बिझनेस करायला आलेलो नाहीये, तसं गणितात काय प्रॉब्लेम नाही, आपले सगळं काम ओकेच आहे. पण ते करत असताना मला वाटलं होतं की एक वेगळा प्लॅटफॉर्म म्हणून मला आता प्रवचन म्हणून उतरावं लागते की काय, असा एक विषय होता. पण म्हटलं नाही, आता ते नाही खोलायचं वेगळं. हेच करत करत असताना हे प्रवचन घ्यायचं. की लोकांची जी मानसिकता आहे त्यांच्या मनामध्ये, विचारामध्ये एक जनजागृती करण्याचं एक आपण विचार करूया. म्हणून मी ह्या गोष्टी सांगतो. अख्ख्या बिझनेसमध्ये ह्या कोणाला या बिझनेसचं पडलेलं असतं. टारगेट बोलो, अभी धंदा कितना होगा, कितना क्या, ये हो गया, चलो 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 भाई, काय चलो. त्या मंदिरात आता कसं झालं माहिती, चला 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 चला, जाऊ नका. ज्या मंदिरामध्ये चला 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 होतंय ना, जाऊ नका. मी खुलं आवाहन करतोय. काय कळलं? ज्या देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलो, तिथे जाऊन जर चला चला होत असेल, 2 मिनिटं जर शांतीने बसून उभं राहून त्याच्याशी जर काय चर्चा करू शकत नसेल, मला ते मंदिर नको आणि मला तो देव नको. मी खरा भक्त असेल तर तो माझ्या मागे येईल. काय कळलं? जर मी खरा भक्त आहे की नाही, तर मग तोच काय परीक्षा घेईल काय? आपण पण त्याची घेऊ. पण अशा मंदिरात पावलं टाकू नका. आणि लोक इतक्या थराला पोहोचलेला आहे की देवालाही दांडा केलेला आहे. घाणेरडे वृत्तीची माणसं. या बाबतीत कोण मला काय बोलत असत त्याच्यासाठी मी तयार आहे. ह्या मानसिकतेच मी आता जागृती करण्याचं काम करत आहे. धंदा माझा होणार आहे, मला टेन्शन आहे, तेवढा विश्वास आहे. पण अशा काही ठिकाणी तुमचे 10 रुपये, तुमचे 50 रुपये मानून आदराने, भक्ती भावाने 2-5 रुपये त्याच्यात दान करत असतो. काय झालं? बस पाणी हवंय? हा, तुमच्या लक्षात येते? तुम्ही आम्ही भक्तिभावाने त्याच्यात 100 रुपये, 50 रुपये, ज्याची जेवढी दान, जेवढी ताकद, आदर, भक्त जे काय असेल भक्ती टाकतो की ना त्या दानपेटीत. तुमचा भाव तसा असेल हो, तर देवापर्यंत पोहोचला का? हे पण तितकंच महत्वाचं आहे. राबवणारे राबवतायत का? तुम्हाला कळलं का त्याचं ते सोनं झालं, त्याचं चीज झालं? नाही, नका करू. तुमचे पैसे खरंच तुम्हाला वर आले असतील तर तेवढ्याच रुपयाचं फुटपाथवर जा आणि त्या बिचारा ज्या गरीबाला तिथं तेवढ्या रुपयाचं खाऊ घाला. पण तिजोरीत टाकू नका. काहीही उपयोगाचं नाही. आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. एखाद्याचं पोटाबद्दल जर विचार केला तर फार मोठी गोष्ट आहे. महाराजा कार्डाची पण हीच महती आहे. लक्षात आलं का? कारण शिजवून केलेलं दान हे फार फार 1 दिवस करता येईल. पण कच्चच अन्न जे असेल, जे शिजवायच्या अगोदरच,
हे मात्र दान आपण आयुष्यभर काही पिढ्या करू शकतो की नाही, तीच महती महाराज काढायची. हे ओळखता आलं पाहिजे. बेबीच्या डेटापासून मी गेल्या 20 महिने लोकांना वरडून सांगतोय, लोक एकच अँगल घेऊन बसले. आणि आज काही गोष्टींचं डिक्लेरेशन होईल आणि उद्या परवा आपली मीटिंग आहे आणि त्या मीटिंग मध्ये पण काय डिक्लेरेशन होईल. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी सोमवारी मी बोलेनच. आज जेवढं बोलायचंय ते आज, आणि सोमवारी आमची मीटिंग असल्यामुळे सकाळी मीटिंग असते, त्याच्यामुळे संध्याकाळी आपलं हे नियमितपणे जो आपण पुन्हा राबवणारच आहे आता, त्यावेळेस पण मी डिक्लेरेशन करेन. परंतु सर्व काकचे जे सभासद आपले जे आहेत त्यांनी घरासारखं वागा. एक कंपनी किंवा काय असं नका करू. मला फक्त माझ्या कुटुंबाचं जर भलं करायचं असतं तर मला याची आवश्यकता नव्हती. पण संकल्पना ही एकट्यासाठी नसते, एका कुटुंबासाठी नसते, त्याच्यात अनेक कुटुंब असतात, अनेकांचं हित असतं. आणि जेव्हा लक्षात आलं की ही संकल्पना समुद्रासारखी, अरे बापरे, मग एवढं उत्पन्न होणार, आपल्याला कुठे एकट्याला खाता येते. खाणारी तोंड अजून आपण शोधूया, संघटित करूया. आणि हा प्रवास गोंगे सर गेले 20 महिने, तसा 12 वर्षाचा आहे, तपश्चर्या 12 वर्षाची. प्रवास जो आता जो सुराला लागला म्हणलं तरी चालेल, तो 12 वर्षाचा सूर आता लागला, हे गेले 20 महिने झाले. आपली कोणत्याही प्रकारची MLM कंपनी बिलकुल नाहीये, जोडाजोडीचं काम नाही. आता तुम्हाला हे आज आणि सोमवारच्या मीटिंग मध्ये फायनल होईल. आणि कदाचित काही गोष्टी घडल्यामुळे कदाचित मी त्या निर्णयावर अगोदर येतोय, अदरवाईज मला 2 महिने अजून थांबायचे होते. हे पण मी स्पष्ट सांगतोय, तो निर्णय मी कदाचित जानेवारी मध्ये घेणार होतो, पण काही गोष्टी घडल्या. काही लोक गैरसमज मध्ये आहेत, काय कंपनी आम्हाला जोडायला होती, हे करायला होती, त्याला नका जोडू, पण नंतर आणू नका म्हणजे झालं. रिक्वेस्ट करू नका. म्हणजे आम्ही बोललं की तुम्हाला जोडणं वाटतं, नाही बोललं की तुम्ही काय करता वेगळं. काय समजतं, लक्षात येते. तर कदाचित तशी काही गत असू शकते, परंतु देव असून जरी अख्ख्या जगाचं त्यांनी जर भलं केलं नसेल आणि हे जर समजा सत्य असेल, तर मी साधा माणूस आहे, त्यामुळे मी पण मुठभर लोकांचंच करू शकतो. म्हणून ती संकल्पना त्याच पद्धतीने बनवली गेली आणि ती तुमच्या समोर गेले 20 महिने सादर केली गेली. ठीक आहे, तुम्हाला संघटित करण्यासाठी पद्धती काय चुकीच्या वापरल्या असतील नसतील मला माहित नाही, तुम्हाला वाईट वाटलं असेल किंवा तुम्हाला चुकीच्या वाटल्या पण असतील, पण हेतू स्वच्छ, सुंदर आणि शुद्ध होता. म्हणून काक आजपर्यंत जिवंत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये मला इकॉनॉमिकल लेवलला एक फार मोठं आव्हान स्वीकारावं लागलं. आणि पहिल्यापासून चॅलेंज स्वीकारण्याची धाडस असल्यामुळे नवीन काय करता येते का, नवीन चूक काय करता येते का, या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे मी नेहमी ऍक्सेप्ट करतो. म्हणून मी कोणाचं ऐकत नाही. न ऐकण्याचं कारण काय आहे, इगो नाही. मला माझी चूक कळू द्या. मी जेव्हा स्वतः करेन तेव्हा मला कळेल की मी काय चूक केलंय का बरोबर केलं. तुमचे सजेशन मोस्ट वेलकम. बघा मी काय बोलतोय, मी ऐकत नाही हे जर तुम्ही एका अँगलने घेतलं तर मग हा तुमचा युग असेल. पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो आहे, मी खरं कोणाचं ऐकत नाही. पण ऐकत नाही याचा अर्थ इगो नव्हे. लक्षात येते का? कारण माझ्याकडे बरेचशा अशा गोष्टी अजून पुढच्या भरपूर आहेत, हे तर सुरुवात झालेली आहे. पण माझी चूक मला कळू द्या ना. मग मी एक चूक म्हणून म्हणेन, किंवा माझ्या डोक्यामध्ये अशी एक गोष्ट आली होती की मी तुम्हाला असं ताट परोसते. असं प्रत्येक बाईचं घरात असतं की नाही, की स्वतःच एक कमांड असतं, पाहुणे येत आहेत, हो असं नाही असं ताट. नॉर्मल घरी जेवत असताना नॉर्मल जेवतात कसंही. जेव्हा पाहुणे येणार आहेत, कोणाला तरी बोलवलंय, तेव्हा तुमचं ताट वेगळं असतं की नाही. मग हे काय असतं, हे मनाची भावना असते. तसं मलाही वाटतं ना की माझ्याकडे एवढं आहे
ते एक 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 मी स्वतः पण कन्फ्युज असतो, एवढं आहे माझ्याकडं, काढू पहिलं काय. शेवटपर्यंत मग ती गोळी लागूनच जाते. आणि मग परत तसंच असतं की अरे लागली तर ठीक आहे, नाही तर आपल्याला आहेच की दुसरं. त्यामुळे मला त्या पर्यायाची चिंता नसते, कारण पर्याय भरपूर पडलेले आहेत. समोरच्याच्या मानसिकतेची चिंता असते, मेलं ते ऍक्सेप्ट करेल का. मग परत तेच येतं, अरे वाढून बघू चूक आहे का बरोबर आहे. आणि एक चेक करता येतं समोरचा पण किती हुशार आहे. लक्षात येते. सांगायचं तात्पर्य हे आहे की या कंपनीला कंपनी म्हणू नका, कुटुंबच म्हणा. एक संस्था, एक कुटुंब म्हणा, लास्ट पर्यंत म्हणा. डोक्यात आलेले तुमच्या समोर मांडत चाललोय, त्याला घेत राहा, टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण महाराजांचं जर नाव आपण म्हणतोय 300-400 वर्षे झाले आजही घेतो, आणि तेव्हापासून आतापर्यंत जरी विचार केला तरी मार्केटमध्ये या सगळ्या गोष्टी त्याच आहेत. त्यावेळेस पण डाळीला डाळच बनले असतील किंवा शब्द दुसरे असते, पण खाल्ली डाळच. अच्छा, तुम्हाला काढते महाराजांनी काय जेवले असते? हा, खरं सांगा. सोन्याचं ताट, चांदी बिंदी, ताटात चांदी बिंदी वाढून दिली होती. तुम्हाला फॅक्ट कळतं का, म्हणजे सत्य. आपल्या महाराजांनी पण जर समजा भेंडीची भाजी खाल्ली असेल, मेथीची भाजी खाल्ली असेल, डाळ वरण काय भात हे खाल्लं असेल की नाही, मग आपण काय खातोय? म्हणजे त्यांनी ज्यांनी बनवलं ना, त्यांनी पोटातली सामग्री कॉमनच ठेवली, आणि आपण उगतच जाती धर्मावरती लढतो. मानवता धर्म निभवला ना तर आपली जात आणि आपली धर्म ही सर्वश्रेष्ठ होत राहणार. पण हे चुकतं. आपण आपली वैयक्तिक गोष्ट धरून चालतो. नका करू असं. कारण जो पिकवतोय ना त्याला जरा विचारा ना की आपल्या जाती धर्माचा आहे का, आणि पिकवताना जरा तसा विचार करतो का बघा. हाच महाराजांमध्ये माझा मेसेज आहे. आणि माझी माई वैतागली जरी असली, किती डिप्रेशन मध्ये जरी असली, तिच्या हातात काही चवत काही बदल होत नाही. शिव्या घालल पण जेवण उत्कृष्ट. म्हणून ते चेहरे खिललेले, पण मेल्याचं रुबाब किती. मग काय मी तिला पगार आणून देतो, ती काय माझ्या उपकार करती, लगेच तुला इकडं. तिला काय घरात बसून मिळतं, मी कुठं. अरे हो, तिला घरातच मॅनेजमेंट तिचं घरातलंच आहे ना. मग एक काम करा, तिला पाठवून तुम्ही घरात बसा, आणि किती दिवस जेवण खायला घालताय बघा जरा. मग चॅलेंज तरी एक्सेप्ट करा. मॅगी शिवाय काय बनवता येत नसेल, घाला रोज मॅगी खायला, बघा दुष्ट पुष्ट होतात का आमचे चेहरे. माईला कुठं ठेवलं पाहिजे, माईला तिकडं ठेवलं पाहिजे. तिला बघून सृष्टीकर्त्याने जन्म दिलेला या सृष्टीचा, आणि सृष्टी ही स्त्रीलिंगी शब्द आहे. पृथ्वी ही स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि माझं निवेदन आहे, आव्हान आहे, विनंती पण आहे सर्व माईंना, तुमच्यामुळे ही घडलेली आहे, तिला टिकवणं पण तुमच्याच हातात आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला जर आपण चांगले संस्कार दिले तर ते अजून टिकून राहील. कुठली तरी पिढी चुकीची निघाली की समजून चला पृथ्वीचा नायनाट सुरू झाला. हे आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. होतं काय, आत्ताच खाल्लं उद्याचं बघू, आत्ताच खाल्लं उद्याचं बघू. ह्या चक्कर मध्ये गरिबीचा ऍव्हरेज रेशो वाढला जास्त. पण उद्याचा विचार करून, आज तर तुम्ही खाणारच होता ना, पण उद्याचा विचार डोक्यात तुम्ही घेतला नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे सर्वसामान्य जनतेकडे ही गरिबी आपण ज्याला म्हणतो, किंवा महागाई वाढली की आपल्याला त्याची झळ लागते,
त्याचं कारण ते, मी ह्याच्यापेक्षा जास्त कमवू शकत नाही, मी ह्याच्यापेक्षा जास्त कमवू. अरे असं कोण म्हणलं? आता इथं बसलेली प्रत्येक माई ही सुगरण आहे, हिच्या एक तरी प्रोडक्टला, मी प्रोडक्ट हा शब्द वापरला, मग फराळाचं कुठलंही घ्या, नक्कीच स्वाद असेल की नाही? अच्छा, मी विचारतो, माई काय बनवता मस्त पैकी? काय बोल? काय सर? अनार, सॉरी, उत्कृष्ट म्हणजे कमांडच. नाव सांगा जरा, मला माहित आहे पण सांगा. बरोबर, नाही मला माहित होतं यांना का. हे आपल्या आवटेमाई. आवटेमाई कुठलं गाव किंवा कुठला तालुका, कुठला जिल्हा? सातारा जिल्हा, तालुका कोरेगाव, मुक्काम पोस्ट एकांबे. एकांबे. तुम्हाला काय वाटतंय की आवटेमाईने जे आता पदार्थाचं नाव घेतलं, त्या म्हणतात की मी उत्कृष्ट बनवतो, म्हणजे याचा अर्थ त्या ज्या गावात राहतात, फार फार तर गाववाल्यांना माहित असलं तर माहित असेल, नाही तर बाकी तर कोणालाच नाही. पण त्या माईने जर विचार केला असता की मला कोणाची चाकरी नाही करायची, माझ्या हाताला अशी चव आहे आणि याला लोक ऍक्सेप्ट करू शकतात, एवढं मला आत्मविश्वास आहे, तर आवटे मॅडमच्या म्हणजे आवटे माईंच्या एकांबे गावातील, तालुका कोरेगावातील, जिल्हा साताऱ्यातील प्रसिद्ध अनारसे असं म्हणून जर समजा ते 50 ग्राम 100 ग्रामचं पॅकेट म्हणून विकलं असतं तर काय चुकलं असतं? काय कळलं? पण आम्ही माईंनी हे केलं नाही. कोण करणार हितनं सुरुवात, कसं करणार तिथनं सुरुवात, कुठं ऐकणार तिथनं सुरुवात, सगळे प्रॉब्लेम प्रश्न समोर पहिले ठेवले, याचा काय निर्मिती झालीच नाही. पण आपण ज्याला खमकी माई म्हणतो, खंबीर नेतृत्व करणारी माई म्हणते, अशी पण माई आहे आणि ती म्हणते की मी बनवणार एक कार्टिया, ओट लाद घालणार, चल जा ऐकायला, अशी म्हणणारी जी माई, तिच्या घरात लक्ष्मी लय भारी येते. का बरं? हे नेतृत्व तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमच्या आतमध्ये असा एक मोठा गुण आहे जे अख्खं गाव, अख्खा तालुका, जिल्हा, पूर्ण तुमचं महाराष्ट्र, राष्ट्र, जे काय राज्य असेल, इथपर्यंत का नाही मजल मारू शकत? काय गरज पडलेली आहे पोराबाळांना नोकरीला पाठवायची? प्रत्येक घरामध्ये माई म्हणजे माझी लक्ष्मीचं रूप आहे. तुम्हीच तुमचं रूप ओळखलं नाही, मी बाई नसून ओळखलं. तुमचा अभ्यास तुमच्यावर एवढा नाही तेवढा माझा अभ्यास तुमच्यावरती आहे. तुम्ही कधी एकांतात भेटला तर ऐकवा, या मी तुम्हाला सांगतो, एवढा अभ्यास केला. काय गरज पडलेली नोकरी करायची, पोरांना पाठवायची? पण विचारायचंच पहिलं, पोराला एवढं शिकवायचंय, पोराला एवढं शिकवायचंय, परमनंट जॉबला पाठवायचंय, परमनंट जॉबला घ्या. लॉकडाऊन मध्ये नोकऱ्या गेल्या. त्या पोराला 10 वर्षापासून तुमच्या हाताखाली ठेवून जर तुम्ही तुमचा व्यवसाय केला असता तर पुढच्या 10 वर्षामध्ये म्हणजे त्या पोराच्या 20व्या वर्षापर्यंत तुम्ही लखपती करोडपती होऊ शकता, नोकरीत होऊ शकता पुढच्या 10 वर्षामध्ये. नाही, धाडच कोण कर? मालाला पैसे आणायला कोण? नाही खाल्लं की पहिलं समोरच्याचा निर्णय, नाही खाल्लं तर काय करायचं? मग तुम्ही खा. अन्न परब्रह्म आहे, फेकता कशाला? अरे पण प्रयत्न तर करा. मी आता तुम्हाला मला त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की जर समजा मला जर हे मुरचळे साहेब वगैरे आले नसते तर नुसतं पोह्यावर, काय बोललो, कशावर? पोहे, सकाळचे कांदा पोहे कढईतले, एका प्रोडक्ट वरती मी अख्ख्या मुंबईवर माझे पोहे चालले असते आणि करोडपती झालो असतो. नुसत्या पोह्यावर आणि अख्खी मुंबई बोलतो. पहिलं कळलं का मी काय विचार केला असेल कसा? अगदी मशिनरीचा बिशनरीचा सगळ्याचा विचार केला होता.
आणि आपले साऊथवाले ज्या पद्धतीने डोक्यावरती इडल्या घेऊन फिरतात की नाही फिरतात, माझी तयारी पण तीच होती. अख्ख्या मुंबईमध्ये मी पोहे द्याला आणि आपले 1 नंबरचे पोहे आहेत बरं का, मी बनवायचे. तुम्ही माई असून धाडस होत नाही का, डोक्यात येत नाही, नक्की कन्फ्युजन काय. त्यामुळे आता जे मागचं झालं ते गारानं झालं. काकच्या जन्म आलेला आहे. 2 तारखेला आम्ही डिसिजन देतो आहे. सगळ्यांनी तयार राहायचं. सगळ्या नवऱ्यांना बायकांना काय असतील घरातले जेवढे असतील त्यांना सगळ्यांना घरात बस. मी देतो तुम्हाला धंदा, मेहनत करायची तयारी ठेवा. तुम्हाला नावारूपाने देतो, नावारूपाने ते पण. अरे मी म्हणतो ते 20,000 रुपये नोकरी मी येणार आहेत ना, भले तेवढेच येऊ द्या हो, पण व्यावसायिक म्हणवाल हो स्वतःला. हे डोक्यात का नाही येत नाही बाबा, आपलं नोकरी बरं आहे, आपलं नोकरी एके नोकरी, नोकरी एके नोकरी. मग आता इथे कसं काय आला 5,000 रुपये टाकलं, नोकरी एके नोकरी ना, तिथंच राहायचं. म्हणजे 2 पैसे कुठून तरी यावेत म्हणून इथे आलात की नाही, मग 2 पैसे वाढावेत किंवा काय करावं म्हणून ती एक्सपेरिमेंट तुमच्या व्यवसायावर का नाही करत आहे. तुमच्या लक्षात येते काय बोलतोय ते. हे झालं नाही. आपल्या मुलांना त्या माईने ते विचार नाही केला. फार हाताच्या बोटावरच्या माई ज्या खमक्या राहिल्या आणि त्या आजही करतायत. तुम्हाला खोटं वाटेल, मी लय अप्रिशिएट करतो. रस्त्याने जेव्हा पण जाईन, कोण जर मला दिसलं ना, छान चांगलं फुटपाथवर आहे, केलं पाहिजे. तुम्ही खूप सुग्रण आहात माहिती का. अरे तुमच्या अंगामध्ये एवढी चांगली कला असून तुम्ही सादर नाही करत, घाबरताय कशाला. घरामध्ये जर नवरा किंवा पोरं जर तुम्हाला हेल्प करत हाकलून देते ना, त्यांच्या जागेवर 4 पोरं कामाला ठेवा. सरळ आहे. मी तर हेच करणार. पण तुम्ही आम्ही हे करत नाही, डोक्यात आणत नाही ना. काय गरज आहे ह्या नवऱ्याची ह्या पोराची, हाकलून द्यायची. खायला त्याला घालून घालून चपरी चढलेली त्याला. आमचा आलमबाई बोलतो आहे की नाही, चरबी चढती की नाही. काय गरज आहे का. तुम्ही काय विडा उचललाय, महागाईचा विडा एकट्याने तुम्ही उचललाय. काटकसरमध्ये राहायचं तुम्ही विडा उचललाय. कुठं विडा उचललाय, कुठं करंगळी कापली होती महाराजांसारखी. एवढं घालशू तुमच्या वाट्याला हे, आणि देवाला कोसत बसायचं. कोसत बसलेली देव तुमचं काय भलं करणार आहे. लक्षात येते का. काक माईसाठी आधार बनत आहे. आम्ही तुम्हाला आव्हान करतो की कोणाला तरी सांगा, कोणाला सांगा, म्हणजे कोणाला तरी सांगा, तुम्ही तुमच्या ओळखीनच सांगा. उद्या जर समजा तुम्ही आलात आणि मी म्हटलं बस झाला आता मला नकोय नोंदणी, तुम्हीच रिक्वेस्ट करणार सर काकी काकी. आता हिला दरवाजा खोलावा काकी म्हणून, काकी म्हणते माझी काकी आहे. हे तर बाई थांबल कधी. हा तुमच्या लक्षात येतंय का. म्हणजे आम्ही म्हणावं तेव्हा काम वाटतंय, आणि काय बोललं तर तेच तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला काय वाटतं ते. जीव तोडून सांगतोय. मला मुठभर लोकांचा विश्वास होता, आत्मविश्वास होता की मला मुठभर लोक मिळते, तुमच्यासारखी सोन्यासारखी माणसं मला मिळाली 20 महिन्यामध्ये. आता आपण अशा स्थितीला आलेलो आहोत की आपल्याला त्या लेवलला काय आवश्यकता नाहीये. आणि त्याचं जसं मी पुढे जाऊन तुम्हाला विश्लेषण करणार आहे. काही विश्लेषण आत्ता होईल आणि 2 तारखेला एकदम फुल अँड फायनल होईल, कारण मीटिंग आहे. क्लिअर पिक्चर कळलं का. पहिलं मला काही आता आव्हान नाही करायचं आणि करणार सुद्धा नाही. आता फक्त सोमवारपासून अजून मजा करणार. काय कळलं. तुम्ही बोलला थँक्यू, ठीक आहे, आव्हान करू नका. थँक्यू मला अभिनंदन केलं, ओके ओके चला पुढे चाल. कारण किती लोकांकडे बुद्धी ही कळते. दरवाजा लागल्यानंतर त्यांचा बुद्धीचा कुठला तरी स्क्रू लगेच टाईट होत असत. आता मला कळलं सर, सुरेश सर हाय का चान्स.
अच्छा मग अगोदर बोलायचं, मी अगोदर कडी लावली असती, आहे की नाही, म्हणजे वेळेत हात आला असता ना. नक्की काय होतं ते गोगे सर, नक्की लोकांना म्हणजे ते असं क्लोज, मग ते सांगा जरा क्लोजच, मी क्लोजच करतो ना अगोदर, बरोबर आहे का? चला त्या दिवशी 2 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं, कारण सांगताना का सांगावं लागलं तर ह्या 2 दिवसामध्ये तुमचे जास्तीत जास्त आपले आई वडील किंवा आजी आजोबांचे नावं येतील आणि त्यांना शेवटचे 2 दिवसच सापडतात म्हणून मग त्यांनी नाराज व्हावं नाही म्हणून आपण आपल्या आपुलकीने, कारण कुटुंब म्हणून समजतो म्हणून ही संधी देतो. त्याच्यामुळे त्यातून तुम्हाला लक्षात आलं की नोव्हेंबरच्या 1 तारखेपासून 30 नोव्हेंबर पर्यंत आपली ही जी काय आता जी ऑफर चालू आहे, गोल्ड कॉईनची जी आता चालू आहे किंवा गाडीची, ती कंटिन्यू आहे. त्यात फक्त बदल असा झालेला आहे की आता आपण गाडी जी नोव्हेंबरमध्ये जी जिंकतील लोक, ही गाडी चेंज करतो आहे. आणि ती गाडी जी आहे ती मारुतीची एस्प्रेसो कार जी आहे ती आपण आता देणार आहे. डन. म्हणजे आपण 61 गाड्या टाटाच्या दिल्या आजपर्यंतच्या, जाहीर केल्या की टाटा कंपनी, आणि आता नोव्हेंबरचे हे 30 दिवस जे काय असेल आपण ही गाडी आपण देणार आहोत. प्रत्येक वेळेस मी वेगळी गाडी देण्याचा प्रयत्न करतो, सांगितलेलं पण आहे, आवड आहे, काही गोष्टी आहेत जुन्या, त्याच्यामुळे मी हे करत असतो. कारण सर्वसामान्य माईचं नेहमी स्वप्न असतं 2 पैसे आपल्या बँकेत असावे, दागदागिने असावे, दारासमोर गाडी असावी, छोटंसं घर असावं, ह्या सगळ्या ज्या काही तिची जी स्वप्न आहेत छोटी छोटी, आता सगळ्यांची स्वप्न मी पूर्ण करेन मला माहित नाही, पण एक संकल्पना म्हणून तरी मी स्वप्न पूर्ण करतोय हे तर तितकंच सत्य. आता त्याच्यामध्ये ती माई कशात बसते ते तिचं कळतंय, काय कळलं, पण ते मी करतोय. पुढच्या वर्षी, त्या दिवशी मी आव्हान केलं की पुढच्या वर्षी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये उतरून आपण लोकांना जास्तीत जास्त स्वस्त घरं कशा पद्धतीने देता येईल हा माझा एक प्रयत्न असेल पुढच्या वर्षीचा, तो आहेच. आता हे 1 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत आपण या गाडीचा प्रचार करतोय, ही गाडी आपण देणार आहे, ठीक आहे. आणि जे विजेते झालेले आहेत गेल्या महिन्याचे आणि ह्या महिन्याचे, त्यांना ह्या नोव्हेंबर मध्ये आपण त्या गाड्या देऊन सुपूर्द करू. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराज कार्डच्या ज्या काही 24 फॅसिलिटीज आहेत, ह्या 24 फॅसिलिटीज तुम्हाला यासाठी मिळाल्या कारण आपलं टायअप कोणाबरोबर झालं नसल्यामुळे मिळालं. पहिलं तर बिलं येत आहेत की नाही येत आहेत हा विषय नसून पहिले ते 24 फॅसिलिटीज आहेत ना त्याचा आनंद घ्या. कारण 24 फॅसिलिटीज ज्या आहेत त्या कंटिन्यू राहणार नाहीत. सोमवारी याच्यावरती एक ठाम शिक्कामोर्तब होईल की त्यातनं किती राहतील. त्याचं जे काय आयोजन असेल, नियोजन असेल ते त्यावेळेस सांगितलंही जाईल. पण एक लक्षात घ्या की कमी होणार फॅसिलिटीज. कारण त्याचं सांगतो की अशा काही फॅसिलिटीज त्याच्यामध्ये आहेत ज्याचं दैनंदिन जीवनामध्ये रोज काय एवढा संबंध येत नाही. कारण काही लक्झरियस आयटम आहेत, वस्तू आहेत, फॅसिलिटीज आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जसं आता आपण गॅस म्हणतो किंवा पेट्रोल म्हणतो किंवा अजून काही गोष्टी आहेत त्याच्यात, लाईट बिल म्हणा, तर हे काय आपल्याला टायअप करणार आहेत का? नाही होऊ शकत. म्हणजे अशा पण काही फॅसिलिटीज ज्यांच्याबरोबर आपण टायअप करू पण शकत नाही. आणि काही फॅसिलिटी गरजेच्या जरी असल्या तरी त्या लक्झरियस मध्ये मोडल्यामुळे त्याही आपण करू शकत नाही. त्याचं कारण असं की महाराज कार्डाचं जे स्वरूप आहे ते 5,000 रुपयावरती आल्यामुळे ह्या गोष्टी अशा कराव्या लागतात. त्याच्यामुळे आपण आता टायअप 2 कडे वळणार आहोत. येत्या सोमवारी आपण ते क्लिअर करू, जेणेकरून लोकांचे जे प्रश्न आहेत, बिलं कधी येतात, मी नेहमी सांगतोय की याची तुम्ही चिंता करू नका. हा एक पर्यायी मार्ग असल्यामुळे फक्त तुम्हाला धीर धरायला काय हरकत आहे. कुठेतरी कंपनी चालून जाते की काय, कशाला लोक शंका ठेवायची, काय गरज आहे. एखादा व्यक्ती तुम्हाला प्रामाणिकपणे समोर येऊन सांगतो आहे की धीर धरा, नाही तर मग तुम्हाला नियोजन नाही आवडत मग आता आम्हाला उगाच राग येण्यासारखं करू नये. मग आम्ही बोललं की वाईट वाटतं.
त्यापेक्षा मी एवढा आवर्जून सगळ्यांना सांगतो आहे की धीर धरा, कुठेही ते जात नाहीये. काम आपल्याकडे भरपूर आलेलं आहे. लोंडाच्या लोंडा काम आपल्याला आलेलं आहे. आता सरकारचे काही नियम आहेत, बघूया आता 1 तारखेपासून काही चेंज होत आहेत का, त्याच्यामुळे एक प्रॉब्लेम आहे. आपलं खाली ऑफिस इंटेरियरचं काम चालू आहे, ते एक ह्याच्यावरती, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ना त्या पातळीवरती. पण थोडा धीर धराल की नाही. उगाचच काहीतरी कुठून कानोसा लागलाय, कंपनी चालली आहे, कुठून कानोसा लागलाय. विश्वास त्याही वेळेस द्यावा लागत होता आणि आजही द्यावा लागणार आणि पुढे द्यावा लागणार आहे. मग तुम्हाला कशा पद्धतीने द्यायचं आहे तुम्ही ठरवायचं. त्याला वाटलं तुझं आल्यानंतर बरं ठीक आहे, माझं आल्यानंतर ये, तेव्हा ते काय भेटल ते तेव्हा मग ते स्वीकार. आता का ओरडतोय ते लक्षात घे. अरे विश्वास आहे म्हणून तर बोलतोय. आणि मी तुला काय वाटतं, मी तुला द्यायला आलोय, तुला वाटतं मी घ्यायला आलोय. हा तुझा गैरसमज आहे. काय कळलं. आणि मग क्षुल्लक 5,000 रुपयासाठी 10,000 रुपयासाठी मी आतमध्ये बसलोय का, कोण हे करतंय का, काय करतंय का, चोरीचा धंदा खोललाय का, लुबडाचा धंदा खोललाय. लुबडण्यासारखं तुमच्याकडे असा पैसा किती आहे बँकेत सांगा बरं, हाय का. तुम्ही आम्ही म्हणतो ना समाधान समाधान समाधान, तुम्ही शब्दात समाधान म्हणताना तर कृतीत पण तसंच असलं पाहिजे. तुम्हा सर्वांचं पुण्य आहे. कुठं ना कुठं तरी ते भाग्य म्हणून काकमध्ये तुम्ही सभासद म्हणून आलात. काय मोजक्या लोकांचं आपल्याला चांगलं करायचं होतं, जो आपल्यावरती विश्वास ठेवला. तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला, तुमचं स्वागत आहे, त्याबद्दल हरकत नाही. पण विषय असा आहे की तुम्हाला आज नाही कळणार महाराज कार्डाची महती. तुम्हाला पुढच्या या 1 नोव्हेंबर किंवा हे नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबर महिन्यात तुम्हाला कळेल, जेव्हा टायअप मोडे. महाराज कार्डाचं प्रोसेस काय आहे. महाराज कार्ड कस्टमर घेतो, टायअप केलेल्या दुकानात जातो, तिथे बाजार घेतो, लक्षात आलं, तिथे कार्ड दाखवतो, तिथे पैसे तो देत नाही आणि तो बाजार घेऊन घरी निघून जातो. मग जे पैसे तुमचे वजा झाले तिथे जो बाजार घेतला, मग तो दुकानदार आणि कंपनी ते राहतात. म्हणजे तुम्ही मोकळे राहिलात ना. पण ते दिवस यायला थोडं थांबा. दुसरी गोष्ट अशी आहे, ते दिवस यायचं म्हणलं तर उद्या पण येऊ शकतं. पण आता सांगितल्याप्रमाणे माझ्या माईला सुगरण असल्यामुळे उद्योजक बनवायचंय. मग असलेल्या बिझनेसवाल्यांना व्यवसायवाल्यांना टाईप करू का, तर तुमच्या आजचा बिझनेस त्यांना जाईल. ज्या नावाने तुम्ही बिल पाठवता, मग मला बोलू नका सर तुम्ही उद्योजक बोलवता, उद्योजक होत नाही होऊ शकत. कारण असलेल्या उद्योजकांना तुम्ही अजून मोठं केलं, तुम्हीच केलं. तुमच्या लक्षात येते का. आपली संकल्पना अशी आहे, जनरली बाकीच्या संकल्पनेमध्ये आपल्यामुळे तो मोठा होतो. दुकानदार आपल्यामुळे मोठा होतो की नाही. पण आपली संकल्पना आपल्यामुळे आपण मोठे होतो. हे आवडेल का ते आवडेल, प्रामाणिकपणे सांगावं. मग एक माणूस जीव तोडून सांगतो आहे, अरे आपल्यामुळे आपण होणार, आपल्यामुळे आपण. काकला मोठं करा, मला नको, मला गरज सुद्धा नाही. काक संस्था आपल्या सर्वांची आहे. तिला मोठं करा तुम्ही ऑटोमॅटिक मोठं, तिला मोठं करा तुम्ही ऑटोमॅटिक मोठं. म्हणजे एखाद्या घरात कोणाचा जर व्यवसाय असेल, तो जर व्यवसाय त्याने टिकवून धरला, तर घरात येणारी लक्ष्मी येतच राहते की नाही मला सांगा. शटर लावली की येईल का, नाही येणार. सेम थिंग तिथं आहे. तेच विचार तुमचे इथे असले पाहिजे की काकणे आता काय केलेलं आहे, कुठलं योजना काढली, हो मी त्याच्यात पण होते, मी त्याच्यात पण होते, मी त्याच्यात पण होते, मग मी ह्याच्यात पण राहणार. माझी काका आहे. एका बाळाला जसं जन्मल्यानंतर आपण सगळेजण मिळून जसं संगोपन करतो, त्याचं पालन पोषण करतो की नाही करतो, तसं ह्या काकला जेवढं आपण पॉलिश करून हे सगळं संगोपन करून चांगलं करू, जितकं मोठं होईल तितकं आपण सुखी होत जाणार. लक्षात येतंय का. म्हणून बिलाची जी अडचण वाटते आहे त्याच्यात फक्त मी एवढंच म्हणेन की तुम्ही सहकार्याची भावना ठेवा. आता आम्ही तुमच्याकडून अपेक्षित आहोत सहकार्याची भावना, ती तरी अपेक्षा करू का. ते पण सांगा सर आमच्यावर तुम्ही काहीच करू नका, फक्त आम्हाला देत बसा.
मग आम्ही तसं वागतो. माझा विश्वास आहे म्हणून तुमच्याकडून मी अपेक्षित काय मागितलं की थोडा धीर धरा. कुठल्या बाजारात स्वस्त आणि महाग भेटतो धीर शब्द? कमाल आहे ना. स्वस्त ना महाग मिळणारी वस्तूला मी तुम्हाला अपेक्षा धरतोय ती तुम्ही पुरवू शकत नाही, तर मग बाजारातलं महाग वस्तू तुम्ही मला कसं आणून देईल आणि त्याच्यावर मी काय अपेक्षा धरू? तुम्हाला कळतंय का? हीच तळमळ लागलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही अविश्वासाचा कानाकोपऱ्यात पण विचार करू नका. तुम्ही विश्वास ठेवण्यात आलात ना, संपला विषय. मग जे काय असेल ते देवाला स्वाधीन करायचं म्हणतो ना, तसं स्वाग होऊन जायचं. काकला आपण स्वाधीन झालेलो आहे भाई, ती जी म्हणत ती पूर्वची. आता काय म्हणली असं कामामध्ये आपण गेल्यानंतर जो मालक असतो जसं सांगतो तसं काम करतो की नाही करतो? का करतो? पगार मिळणार. मग का काय चुक देते? मग तिथं नोकर म्हणून, तिथं फाउंडर मेंबर, सन्मान बघा. इकडं चाकर म्हणून, इकडं मालक म्हणून. एवढं तरी भान राहू. काय म्हणतो? येतंय का लक्षात? बर, आता याच पार्श्वभूमीवरती ही गोष्ट क्लिअर झाली. हे कळलं. उद्यापासूनची गाडी ही असे फुल्ली पेड देतो गाडी. एकही रुपया तुम्हाला द्यायचा नाही. यायचं, चावी घ्यायची, गाडी घ्यायची, मजा मारायची, निघून जायचं. आम्हाला आनंद आहे. ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, ज्यांनी काकवरती विश्वास ठेवला, ज्यांनी आमच्या परिवारावरती विश्वास ठेवला, त्याला देताना मला का रडू येईल? रडू यायचं असतं तर कशाला काढलं असतं? लक्षात येते? गेल्या 2 महिन्यामध्ये 2.25 किलो सोनं वाटलं. पण किलोच बोलती का? ग्रामध्ये बोलतच नाही. याच पार्श्वभूमीवरती आत्ताचा जो क्षण आहे तो मात्र लक्षात ठेवा. दुसरं काढतोय महाराज जे काढ 31 तारीख संपलं ना. हो, दसरा आपण आता काय निघेल? दिवाळी वापर आहे की नाही? नोव्हेंबर महिना, दिवाळी आता येणारी या शुभ मुहूर्तावरती. आणि आपली चिल्लर पिल्लर गँग असती, त्यांचं हे चिल्ड्रन डे. कमीत कमी ह्या 2 मुहूर्तावरती मी काही निर्णय घेतला. त्याचबरोबर थोडासा कानोसा म्हणा किंवा कदाचित मलाच असं वाटलं असेल म्हणलं तरी काय हरकत नाही की काही लोकांचं मत असं होतं की फाउंडर मेंबरशिप सर सप्टेंबरला क्लोज झाली आहे की नाही? 10,000 वाल्यांसाठी होती आहे की नाही? 5,000 वाल्यांसाठी किंवा महाराजा कार्डासाठी फाउंडर मेंबरशिप असली पाहिजे वगैरे वगैरे. तर याचं थोडंसं कुठंतरी कानोसा म्हणा किंवा थोडंसं डोक्यात आली गोष्ट. आणि मग लक्षात आले की 10,000ला आपण 18 देतो, म्हणजे 8 देतो. आणि जर मग त्याच्या तुलनेत पाहिलं तर 5ला आपण 8 देतो. 10ला 8 देतो आणि 5ला आपण 8 देतो, म्हणजे 3 देतो. या दोघांमध्ये जर पाहिलं तर पर्सेंटेज कमी जास्त आहे. त्याच्यामुळे फाउंडर मेंबरशिप असं जर विचार केला तर मग तो असा होणार आहे, त्या फाउंडर मेंबरला तर तेवढे, आमच्या फाउंडर मेंबरला तेवढे. हे जरा डोक्यात आल्यामुळे त्याच्यात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला. आणि बदल करत असताना थोडंसं तुम्हाला मागाशी मी म्हणल्याप्रमाणे की जर आपल्याला अधिक बेनिफिट हवा असेल तर कुठं ना कुठं तरी धीर ठेवावा लागतो. बरोबर आहे की नाही? मग आपल्याला आता विषय असा आहे, आणि हे सहज बोलून जातोय पटकन, तर विषय असा आहे 5,000ला जो महाराजा कार्ड आता कालच्या ह्याच्यामध्ये जो गेला त्याचं काय होतं, कसं काय होतं ते? 5,000 मध्ये 3,000. हा, तुरी लय भारी बोलतो. तुरी बोला तुम्ही. 5,000 काय? 5,000 मध्ये 3,000 बेसिक रिचार्ज करून 8,000चा बेसिक रिचार्ज होता. बेसिक, हा. आणि 2,000चं दसरा ऑफर म्हणून एक्स्ट्रा खरेदी होती. असं मिळून टोटल 5,000 वर 10,000ची खरेदी वर्षभर वापरू शकत होतो. ते तर आहेच. हा. हो. हम्म. आणि त्याच्यावर लिमिट होतं महिन्याला 1,000 रुपये. 2,000 महिन्याला मिनिमम 1,000 आणि मॅक्सिमम म्हणजे ते बिलच होतं, बिलाचं मिनिमम बिल. limit. पण वापर त्याचा जो आहे तो 2,000 लिमिटचा. त्याला लिमिट म्हणतात. हो.
हे बिल पाठवण्याचा प्रकार जो आहे तो कमीत कमीला झाला, ती लिमिट नाही झाली. हो. वापरण्याची जी लिमिट आहे ती 2000. अशा अनुषंगाने त्याचं ते सगळं सांगड घातलं होतं. आणि मग ज्यावेळेस आता डोक्यात आलं की अरे ह्याला जर फाउंडर मेंबर मध्ये जर घ्यायचं असेल आणि ही शेवटची संधी देऊन मी ह्याला क्लोज करणार आहे, कारण कालच्या या आताच्या ह्या महिन्यामध्ये मी बऱ्याच वेळा विचार पण केला की महाराज कार्डाला मी चॅरिटी म्हणून घोषित करू का प्रॉफिट म्हणून घोषित करू किंवा कसं करायचं ते सिच्युएशन मी बघत होतो. डोक्यात आलं की चॅरिटी म्हणून जर आपण जर घोषित केलं तर लिमिटेडच लोकांना करू शकतो, मग ती बांध घालावं लागेल. काय कळलं? मग नंतर त्याच्यानंतर एकही व्यक्तीला घेऊ शकत नाही. पण प्रॉफिट मध्ये जर विचार केला, प्रॉफिट कन्वर्ट करण्याचा जर प्रयत्न केला तर मग म्हटलं मग ते अनलिमिटेड आहे, मग त्याची काय गिनती नाही. मग त्याला कस्टमर बेस प्युअर करावं लागेल, जसं आपली मागच्या टायमाला जी व्याख्या होती त्याच पद्धतीने. ह्याच अनुषंगाने सगळ्या त्या गोष्टी मी आखून विचार करून म्हणलं नाही, अनलिमिटेड काम करायचं असेल तर मग आपल्याला ह्याला भले 1 रुपया असू दे, 10 रुपये असू दे, कार्डामागे प्रॉफिट जे काय असेल ते, पण याला मग प्रॉफिट मध्ये आणूया तर मग अनलिमिटेड मग कॉन्सन्ट्रेट करायची गरज लागणार नाही. असा एक विचार धरून आपण आताच्या ह्या पॉइंटवरती आपण पोहोचलेलो आहे की नोव्हेंबर पर्यंतच तुम्हाला फाउंडर मेंबरशिप मी ओपन करून ठेवतोय 30 तारखेपर्यंत. बरोबर. तत्पूर्वी आई वडील आणि आजी आजोबा हा विषय इथे आज क्लोज होत आहे. कुणीही मला रिक्वेस्ट करू नये. काय कळलं? हा, क्लिअर? हो. आवटे मॅडम बोललेले म्हणजे हो, क्लिअर. आता आपल्याकडे लक्ष काय द्यायचं आहे, आपली बाळगा. कुणी राहिले असतील, कोणाला करावंसं वाटत असेल तर ते म्हणा, अन्य पण मोठी त्यांचे आई वडील असले तरी पण फक्त आता तो विचार नाही करायचा पुरस्काराचा, तो विषय संपला. महाराज कार्डमध्ये तुम्ही लहान बाळापासून अगदी वयस्कर व्यक्ती आपली घरामध्ये जे आजी आजोबा असतात त्यांच्यापर्यंत महाराज कार्ड आजही चालू आहे आणि ते अजरामर आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. कुठेतरी कन्फ्युजन ठेवू नका. फक्त जो पुरस्काराचं जे लिमिटेशन होतं ते आजपर्यंत मर्यादित ठेवलेलं आहे आणि ते क्लोज होत आहे, हे फक्त लक्षात ठेवा. क्लिअर पिक्चर एकदम? मग आता दिवाळीच्या मुहूर्तावरती आणि तुमचा हा जो फाउंडर मेंबरशिपचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आणि जी लोक आता ही कालपर्यंत जी काय 5000चं महाराज कार्ड देत असण्याच्या ऑफरच्या हिशोबाप्रमाणे आलेला आहे त्यांना आवर्जून सांगत आहे, जर त्यांना फाउंडर मेंबर मध्ये जर यावंसं वाटत असेल तर फारसा बदल नाही, पण तो कसा बदल झालाय तो लक्षात घ्या. पटला तर त्यांना घ्यायचं, नाही तो विसरून जायचं, सोडून द्यायचं, आपण आपलं पुढे जाऊ. क्लिअर पिक्चर? हा, मग आता तो असा विषय आहे, आता जे महाराज कार्ड 5000 रुपयाचं जे येणार आहे त्याचं बेसिक आपण जे फाउंडर मेंबर मुळे करत आहे 10,000. किती म्हणजे एक्स्ट्रा किती? मग तिकडे 10ला किती होते? 8 आणि इकडे किती गेलेले आहेत? 10. म्हणजे इथे काय झालं? वाढ झाली. आता वाढ यासाठी केली, त्याचं कारण सांगतो की जर हे कार्ड जर आपण फाउंडर मेंबरशिप म्हणून जर घोषित करत असेल तर मागचे जेवढे काय 10,000 वाले कार्ड असतील, कार्ड धारक असतील किंवा 30,000चे कार्ड धारक असतील, पुन्हा नीट ऐका, तर त्यांना जेव्हा पण रिफिल करायचं असेल तर त्यांना 10च करायला पाहिजे किंवा 30च करायला पाहिजे असं काय आवश्यकता नाही. ते 5,000चं पण रिचार्ज करून आपलं काम करू शकतं, कारण ते सर्वजण आता एकत्रच मी एक अँगलने बघतोय, तुकड्यामध्ये नाही. म्हणून आपल्याला 5,000चं जे महाराज कार्ड फाउंडर मेंबरचं आहे त्याला 10,000चा विषय करण्यात आला. क्लिअर? क्लिअर? आणि आता आपल्या बाळांची, आणि आपण तर लहान मुलांना तर बांधतो चालू, आणि दिवाळी लक्षात येते. या दोघांच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला हे दिवाळीची जी ऑफर म्हणून आहे त्या कार्डामध्ये 5,000 रुपये तुमचे ऍड होणार आहे. बघा किती लवकर कळलं. कळलं का? मग टाळ्या कुठे? कळलं का? आपल्याकडे असं धमाका मोठा असतो, बोलताना हळू बोलतो. म्हणजे तुमच्या मागच्या कारणामध्ये जे 12,000 होते, 12 होते ना,
किती होते का? 11. अरे अरे 5,000चं 10,000. 10,000 होते. म्हणजे 5चे ते 8 आणि 2,000चं हे लक्षात आलं का? म्हणजे एकूण 10 होते. आता तुम्हाला 2,000चं जे होतं दसरा ऑफर तिथे 5,000 केला. म्हणजे नोव्हेंबर मध्ये ही शेवटची संधी तुम्हाला फाउंडर मेंबरशिपसाठी त्या व्यक्तीला 15,000चा रिचार्ज करून दिला जाणार आहे. दुसरी गोष्ट अशी, ज्याही व्यक्तीने महाराज कार्ड ज्यांनी घेतलेला आहे त्याही व्यक्तींना आपण 15,000चा रिचार्ज करून देणार आहे. आता याच्यामध्ये मागच्या लोकांना फक्त एकच जाणून घ्यायचं आहे, ते जे काही समीकरण बसवलेलं आहे त्याची जी मॅक्झिमम लिमिट आपण जी बोललो ती 2,000ची बोललो, तिथे फक्त 1,000ची येणार आहे. एवढंच त्याच्यामध्ये अंतर आहे, बाकी काहीही अंतर नाही. हे जमेल का? मी मागच्या वाल्यांना विचारतो, पुढच्या वाल्यांचं सोडा. काय कळलं? जी लिमिट महिन्याला जी लिमिट होती ती जी 2,000ची जी लिमिट होती ती 1,000वरती आलेली आहे. जर तुमच्या मागच्या महाराज्य कार्ड धारकाला जर वाटत असेल की माझ्या रिचार्ज कार्ड माझ्या कार्डमध्ये 15,000चा रिचार्ज जर हवाय तर तुम्हाला ते 1,000चं तुम्हाला लिमिटेशन आहे आणि हे कंटिन्यू स्वरूपाने आपण आता ठेवणार. याच्यात काय पुढे जाऊन बदल होणार नाही. फक्त फाउंडर मेंबर आणि कस्टमर मेंबर. आता कस्टमर मेंबर म्हणजे 1 डिसेंबर पासून जो कस्टमर आपल्याकडे प्युअर म्हणून येईल त्याच्याकडे जो रिचार्ज केला जाईल महाराज कार्डचा तो 5,000ला फक्त 6,000 रुपये. कळलं का? कस्टमर बेस बाद में वो डिसेंबर में. आता कस्टमर बेस मध्ये राहायचंय का फाउंडर मेंबर मध्ये राहायचंय हे तुमचं तुम्ही ठरवा. दसऱ्यामध्ये ज्यांनी महाराज कार्ड घेतलेला आहे त्यांना इकडे फाउंडर मेंबरशिपच्या हिशोबाने 10,000च्या हिशोबाने राहायचं आहे का 8,000मध्ये सुखी आहेत. 2,000ची लिमिट आहे ते आपल्याला सोमवारी क्लिअर करायचं आहे. आजही मी सांगतो आहे कारण आपण मीटिंग मध्ये जे काय असेल ते फायनल आपण करू. सोमवारी याच्यावरती पुन्हा एकदा आपण विचार करून गोष्टी करू. त्याबद्दल दुमत नाही, पण मला असं वाटतंय नुकसान काहीच नाही. फार मोठा अवघड बोलल्यागत काही नाही. कारण ज्या व्यक्तीने काक बरोबर लाईफ टाइम राहण्याचा जर प्रयत्न केला असेल तर मला असं वाटतंय त्याला 1,000ची लिमिट काय आणि 2,000ची लिमिट काय त्याच्याशी त्याला घेणं देणं नाहीये. त्याला बेनिफिट हा बघायचा आहे की कंपनी मला बेनिफिट काय देते आहे. तो बेनिफिट हवाय की नाही हवाय हा त्यांनी विचार करावा. काय कळलं? नाहीतर 5,000ला जर दसऱ्याच्या ऑफरच्या हिशोबाने जर समजा आपण 10,000 रुपये जरी म्हणत असलो तरी 2,000 रुपयाने ती व्यक्ती 5 महिने थांबणार होतीच ना. मग आता तिला काय जड होतंय? काय जड होतंय का? लावा बुद्धी. आजचा दिवस आहे, रात्र आहे, उद्याचा दिवस आहे, सोमवारी माझ्याशी उजत घालवा. काय कळलं? कळेल किती कुणी डोकी लावलेली आहेत आणि का लावलेली आहेत आहे की नाही. कारण मी ही डोकं लावूनच केलेलं आहे ना. आणि ह्याच्या अगोदर पण मी मीटिंग मध्ये सांगितलं होतं की फार मोठी गोष्ट नाहीये. ज्याला बेनिफिट जर हवा असेल जास्तीत जास्त तर आपल्याला काय करायला लागत नाही, फक्त लिमिट आपल्याला कमी करायला लागते, बाकी काही नाही. ज्या व्यक्तीला जर आयुष्यभर आपल्याला बेनिफिट जर उचलायचं असेल तर लिमिटला प्रॉब्लेम काय काय आहे का? काय जादू आहे किंवा काय असं फार मोठी गोष्ट आता घटना घडली असं काय आहे का? हरकत नाही. तुमच्याजवळ एक मस्तपैकी अभ्यास करा. सोमवारी आपण मस्तपैकी मजा करूच करू. हे कळलं का? आता काय कोणाला विचारावं असं वाटतंय का लाईव्ह आहे तर आपण उत्तर देऊच. काय अडचण झाली अशी? त्यांनी काय होईल की 10,000 30,000 हे ऑप्शन्स निघून जातील आणि जेव्हाही कागच्या सभासदाला रिचार्ज करायचा असतो तर तो 5,000ने करू शकतो. त्याला 5,000चे 10,000 हे बेसिक नेहमी मिळत राहणार आहे. काय अडचण नाही.
मी त्या 10,000च्या कार्डाच्या हिशोबाने आपण जसं म्हटलं होतं की 10,000चं मिनिमम आहे, तिथे 5,000, मग तिथे 10ला 8 मिळत होते, इथे 80% मिळत होते, इथे 100% मिळाल्या, तर चुकलं काय? तर बेनिफिट कुठनं कुठं वळवलेलं आहे, काय आहे, एवढं तर तुम्हाला नक्की कळतच असेल, तरी पण विचार करा. तर काय डोक्यात येतंय? येस सर. सर सॉरी, 5,000 में जो 15,000 का हम अभी दे रहे हैं, तो वो क्या दशहरा के निमित्त के हिसाब से 5,000? दिवाली का दिवाली का, सॉरी, दिवाली के निमित्त के हिसाब से 5,000 ऐड करके है, या वो हमेशा उनके लिए रहेगा? कौन सा वाला? 5 में 15 जो हम अभी दे रहे हैं, 15 ऐसा डायरेक्ट 15 मत बोलो, उसमें बेसिक जो है वो 10,000, 10,000। वो मतलब हमेशा का हो, मतलब जब भी आप फाउंडर मेंबर का मतलब हमने क्या बताया था? फाउंडर मेंबर का मतलब ये होता है कि कस्टमर बेस पे जब ऑफर अगर चल रही होगी कि 5 का 6 या 5 का 6.5, और फाउंडर मेंबर वाला कहता है कि भाई मुझे रिचार्ज करना, मेरा खत्म हो गया है महाराज कार्ड में, मुझे रिचार्ज करना है, अगर वो फाउंडर मेंबर है तो वो जब भी रिचार्ज करेगा उससे 10,000 ही लोड हो जाएगा, रिचार्ज हो जाएगा. फाउंडर मेंबर का अर्थ ये होता है, क्योंकि उसे नॉर्मल कस्टमर की तहत नहीं देखा जाता है, इसलिए वो दिमाग में रखिएगा. वो ऑफर दशहरे की जो होती है या ये कोई भी त्योहार की होती है वो एक्स्ट्रा होती है, वो उस वक्त भी हो सकती है जब कस्टमर बेस में यदि अगर हमने मान लीजिए कि अभी 5,000 का बेसिक, यानी जब भी कस्टमर बेस पे नॉर्मल भी अगर करने जाए या जो भी हम लोग करेंगे, 5 का 5.5 हो, 6 हो, 6.5 हो, जो भी रहेगा वो हिलते रहेगा. कस्टमर का जो रिचार्ज होता है वो हमेशा फ्लेक्सिबल रहता है, तो वो जो हो गया बेसिक हो गया. और उसके तहत अगर आगे जाके त्योहार है या कोई भी ऑप्शंस में अगर उसमें समझो 1,000 रुपए एक्स्ट्रा करते हैं, आप समझ रहे, तो वो जो 1,000 रुपए दशहरे का या दिवाली का या त्योहार का रहेगा ना, तो वो फाउंडर मेंबर को उसको 11 हो जाएगा. आप समझ रहे मैं क्या बोल रहा हूं? यस सर, उसको 10 का 11 है वो. यस सर, आप समझ गए फाउंडर का? यस सर, यहाँ 5 का 6, 6.5 जो भी है, और फिर वो 1,000 है तो वो 1,000 उसमें प्लस हो गया, तो 5 का 7 हो गया. 5 के साथ हो गया, मैंने इसलिए डिवाइडेशन अलग अलग करके रखा. मैं बेसिक क्यों बोलता हूं? राइट, ये बेसिक है और ये ऑफर है. अच्छा, ये ऑफर क्यों बोला जाता है? क्योंकि कस्टमर मेंटेलिटी हमेशा ये सोचती रहती है कि मुझे कुछ डिस्काउंट है क्या, क्या त्योहार चल रहे तो कुछ और है क्या, मतलब उसको डिस्काउंट भी चाहिए, ऊपर से और भी कुछ चाहिए. तो डिस्काउंट हो गया हमारा 1,000 रुपए ऐड, वो डिस्काउंट हो गया, और त्योहार के लिए हमने 1,000 रुपए दिया, वो उसके लिए गिफ्ट हो गया. हम चाहे तो गिफ्ट भी दे सकते थे, लेकिन हमने 1,000 रुपए या 500 रुपए एक्स्ट्रा इसलिए दिए ताकि वो सामान ज्यादा खरीद सके. ये गलत कहा हो? आप समझ गए? इसीलिए उसका डिवाइडेशन वो रखना बहुत जरूरी होता है, और ये डिवाइडेशन लाइफ टाइम चलते रहेगा जब तक पृथ्वी जिंदा है. ये इकोनॉमिकल लेवल जो जिंदा है, जब तक करेंसी जिंदा है, ये बिजनेस का तरीका, इसके वजह से मैंने लॉन्ग लाइफ के हिसाब से मैंने सोचा, और कोई कंफ्यूजन ना हो, मैं 10 का लूं या 32 का लूं या 10, वो कंफ्यूजन ना हो, इसके लिए फाउंडर मेंबरशिप को एक ही इसमें रखा मैंने एंगल पे, ताकि आपको जब भी कुछ करना है तो 5,000, भाई मैं फाउंडर मेंबर हूं, 5,000 का रिचार्ज करो. तो फाउंडर मेंबर क्या है, तो 5 का 10 है. करंट पे कोई अगर ऑफर है तो उसमें वो ऐड हो जाएगा. और कस्टमर बेस क्या होता है कि कंपनी उस कार्ड के ऊपर इनकम कमाना चाहते, प्रॉफिट कमाना चाहते, फिर वो चाहे 1 रुपया क्यों ना हो, 10 रुपया क्यों ना हो, 100 रुपया क्यों ना हो, उधर का कैलकुलेशन उसी तरह से होगा. फिर भी मैंने कल आप लोगों को, सभी लोगों को मैंने शक्कर का उदाहरण दिया था. 2 बिजनेसमैन होते, एक मार्जिन पकड़ के बिजनेस करता है और एक मार्जिन छोड़ के बिजनेस करता है. जो मार्जिन पकड़ के बिजनेस करता है वो एक एक चीज सेल करने के चक्कर में रहता है, और मार्जिन छोड़ के बिजनेस करता है वो टर्नओव्हर का बिजनेस करता है. ये उसकी बात है. हे कोणाला कळत नाही, म्हणून तुम्हाला वाटतं असं कसं, म्हणून ते काल साखरेचं उदाहरण देणं गरजेचं होतं. मी प्रॉपर व्यापारी म्हणून जर काम केलं असतं तर तुम्हाला मी हे सांगितलं नसतं. पण तुम्ही माझे कुटुंबधारक आहात, बाहेर तुमचा हेळसांड नको व्हायला, तुम्हाला माहिती असली पाहिजे, म्हणून कुटुंब प्रमुख या नात्याने मी सगळ्या व्यवसायातल्या सिक्रेट्स तुमच्या समोर मांडत आहे. काय चुकलं, काय चुकलं का?
आता लक्षात आलं. आणि मग एक कुटुंब प्रमुख या नात्याने जर मी तुम्हाला जास्त बिझनेस, आता एखादा दादा वडापावचा धंदा करतोय आणि चुकून त्याची बहीण भेटायला म्हणून आली आणि ती घरी न येता त्याच्या वडापावच्या धंद्यावरती आली. अरे दादा तू तिकडं नाही होता, मला माहित होतं तू इकडंच असते. अच्छा अच्छा ये ये बस, वडापाव खातेस. आता बहीण आहे, बारकी आहे, नाही म्हणणार आहे का? किंवा तो दिल्याशिवाय काही खाल्ल्याशिवाय राहणार आहे का? बरं खाल्लं. सांगा बरं त्या बहिणीकडनं दादा किती पैसे घेईल? का नाही गेला? मग तिथं काय निभवलं? मग मी काय निभवतोय? तुमच्या लक्षात येते का? हे जे रिलेशनशिप फाउंडर मेंबरशिप जे बोलतोय ते रिलेशनशिप मी निभवतो. की मी अख्ख्या जगाचं कल्याण करू शकत नाही असं माझ्याकडे गणित नाही, देवाकडे नाही तर माझ्याकडे कुठून येणार? पण जे फाउंडर मेंबरशिप म्हणून आपल्यावरती जे विश्वास ठेवून येतील त्यांना आयुष्यभर त्यांच्या पिढ्यानपिढ्या, कारण आपलं महाराज जगकार अजरामर आहे, त्याला एक्सपायरी डेट नाहीये. एक्सपायरी व्हॅलिडिटी डेट जी आहे ती वर्षाची आहे, ती त्या रकमेची आहे. कळलं का? कार्डाची नाही, ती अजरामर आहे. मग अशी संकल्पना तुमच्या वाट्याला आली की तुमचं भाग्य नाही का? मग कुणीतरी तुम्हाला काकमध्ये आणलं, तो स्पॉन्सर कुणी असेल, तो माध्यम कुणी असेल, तो चांगला नाही का? त्याचे पाय देऊन पाणी प्यायला पाहिजे, ते आम्ही करत नाही. त्याचं होर्डिंग लावलं पाहिजे, ते आम्ही करत नाही. फक्त त्याच्याकडे चूक होऊ द्या, अख्ख्या जिल्ह्याला सांगून मोकळं होणार. परमेश्वराने विडा दिला, उचल दिलेला, आम्हाला वरदान दिलेलं आहे की चुकलं की अख्ख्या गावाला सांगून मोकळं हो. पण त्याच्यामुळे भलं झालंय त्याचं कौतुक कृतज्ञता काय व्यक्त करायची नाही, ही आमची मानसिकता. म्हणून आपल्याकडे लक्ष्मी त्या रूपाने येत नाही. मी म्हणतो खिशाची नाही पण मनाची श्रीमंती ठेवा ना. ती कुठल्या बाजारपेठेमध्ये महागाने स्वस्त मिळते? एवढी ठेवली ना तर ती खिशात येणार. कारण तुम्ही त्या स्वरूपाने लक्ष्मीचा स्वागत करण्याचा विचार करता आहात. मग घरात येणार ना माई. तुम्ही म्हणताय 10,000 स्वागत करते, 10,000 स्वागत करते, 10,000 करते आणि घरात किरकिर करते. ते 20,000, 50,000, 1,00,000 कसं ते स्वरूप होईल त्या लक्ष्मीचं? म्हणजे ती कमी येते, आणताय तुम्हीच. निंदा कोण करताय लक्ष्मीची? आपणच. नक्की त्या लक्ष्मीने काय करायचं? ती म्हणते बाई तू मला या स्वरूपाने बोलवतेस, जरा मोठ्या स्वरूपाने बोलवशील तर मी त्या स्वरूपात येईन, त्या रूपात येईन. ही परिभाषा तुम्हाला कळत नाही आणि आपलंच गारानं सांगता. ही आध्यात्मिक गोष्ट आहे. ही छोट्या मोठ्या गोष्टी शाळेच्या चौकटीत शिकवत नाही. हे अनुभवाचे बोल. मी इतका बारकाईने बाग मिठापर्यंत अभ्यास केलाय. म्हणून ह्या महाराजा काळाचा जन्म झाला. तुमच्या लक्षात आलं? मला सांगा आता आपण 5,000ला 6,000 तर मी कस्टमर बेस बोलतो. तुमचं भलंच झालं. नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत जो येईल त्याचं स्वागत, विषय संपणार आणि इथून पुढे आता मी तुम्हाला सांगणारच आहे की असं का होणार आहे. कस्टमर बेसच्या टायमाला आता आपण म्हणतो की 5,000ला 6,000. गोंगे सर 5,000ला 6,000 म्हणजे 1,000 एक्स्ट्रा. किती टक्के झाले? किती टक्के झाले? 20% झाले. मिळतं का बाजारात डिस्काउंट? दाखवा एकाला. म्हणजे 20% होऊन पण सर आपण प्लसच आहोत. तरी पण तिथं त्यावेळेस कुठला तरी त्योहार असला तर त्याच्यात पण जाणार. मग कमी कुठे आहे महाराज काढत कुठून पण? काय कळलं? क्लिअर? चला आता तुम्हाला सांगतो महाराज कार्ड ज्यावेळेस कस्टमर बेसवरती येत 1 डिसेंबर पासून हे तुमची नाणी वाटणी, गाड्या वाटणं बंद होणार. काय कळलं? तुम्हाला जे 850 रुपये मिळतात ते बंद होणार. शबरी झालेली आहे सगळ्यांना. असं कसं देतात? एवढं का देतात? दिलं तरी प्रॉब्लेम, नाही दिलं तरी प्रॉब्लेम. करणाऱ्याने करायचं. हे डोकेदुखीच नको. मी याच्यासाठी काही धंदा खोललाच नाही.
दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, ट्रेडिशनल बिझनेस आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, बोथ ऑफ बिझनेस, हे दोन जे बिझनेस आहेत हे तुम्ही पहिले डोक्यात घेतलं पाहिजे. जो ट्रेडिशनल बिझनेस करतो ना तो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा बिझनेस करू शकत नाही, कारण त्याला कळतच नाही. पण जो डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा बिझनेस करतो ना तोही करू शकतो, आणि ट्रेडिशनल तर त्याच्यासाठी सोपंच आहे. कसं? 1 डिसेंबर नंतर महाराष्ट्र कार्डाची प्रत्येक ऍडव्हर्टायझिंग, न्यूजपेपर, तुमच्या टेलिव्हिजन वरती तुम्हाला आवडणारी नटी, नट, महाराज कार्ड घ्या, महाराज कार्ड घ्या, ब्रेक आला महाराज कार्ड घ्या, अख्ख्या टेलिव्हिजन वरती. कारण तुम्हाला चबरी चढलेली एक कॉइन घेऊन गाडी तुम्हाला ठेवायची जागा नाही, वापरायच्या कशाला घ्या. 850 रुपये मिळतायत, कशाला देतायत? जोडायला सांगतायत लोक. टेलिव्हिजन वरून, न्यूज पेपरवरून ज्या प्रत्येक प्रोडक्टची ज्या पद्धतीने जाहिरात केली जाते तिथे पैसा तो लावणार, महाराज कार्ड डायरेक्ट सेल करणार. बसा बोंबली. कमिशन बेस, बोनस, नेकलेस, गाडी, आमचा माणूस मोठा व्हावा म्हणून मी हे करत होतो. त्याची काही कदरच नाही. इला जाणं मग आईला त्या पोराला फटका द्यावा लागतो, तसा हा निर्णय. काय कळलं? बोगा भोग आपले काय करायचं, त्यात काय उद्योग करा. कारण तेवढ्या महिन्याभरात मी सगळ्या हिरोईनला, हिरोला गाठी बिठी करणार. त्या 20 सेकंड साठी बाया 10,000 15,000 रुपयात मिळती. महाराज कार्ड घ्या. मग तिला पाहून तिचे सगळे फॅन म्हणतात, हा अमृता खान मिळकत माझीच आहे, गेलं पाहिजे महाराजांकडे. या गेलं डायरेक्ट, गेली नटी 15,000 रुपये घेऊन. बसा बोंबलं. कॉइनची काही इज्जत नाही, आहे की नाही? आम्हाला धंदा करायचा माहितच नाही, तुमच्याकडून शिकतोय. काय बोलतेस? बिंबी का दुखती? तळमळ म्हणून. 20 महिन्यानंतर परत बोंबलून बोलतोय, तळमळ. व्हॅल्यू करा, बॉम्बा मारा. वन मॅन शो आहे म्हणून कोणाचं ऐकत नाही. कळलं? मला वाटायचं कसं आहे जेवण ताटामध्ये ते सगळं माहिती. पेशंट ठेवा, पेशन्स ठेवा, पेशन्स ठेवा बोलतो. हे कधी, ते कधी, ते कधी. अरे येईल ना. कालच सांगितलं, व्यावहारिक नातं लगेच तुटतं. व्यवहार कंप्लीट केला, विषय संपला. मी हृदयाचं नातं जोडायचा प्रयत्न करत आहे. ते नातं कधी तुटत नाही. थोडाफार दुरावा होतो, पण नातं तुटत नाही. बोलले काय नातं तुटतं काय? ते हितलं नातं असतं. तुम्ही व्यावहारिक भाषा करता, व्यावहारिक नातं ठेवता. किती लाख रुपये दिले? 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख. संपल का नाही ते नातं मला सांगा. उघड डोक्याची हे करायची कशा? जास्त हुशारी असल्या. लॉकडाऊन मध्ये उद्योगधंदे बंद झाले, नोकऱ्या गेल्या. समोरून नोकरीवर काढून दिलं, काढून टाकलं. असणाऱ्या कामगाराला अर्धा पगार तो बी तेवढ्या महिन्यात मिळत नाही. काक सुद्धा डबघाईला गेली होती. खंबीर नेतृत्व असल्यामुळे आज एवढं ठोकून बोलतोय. नको तुम्हाला अशी कंपनी, असा माणूस नको. कसला पाहिजे मग? हायच लुटणारे बाजारामध्ये जावा, कंटाळा आला. तुमच्याकडे पैसे जेवढे आहेत ओळखता त्याच्यामुळे तळमळ आहे. माझी माय सुखाने नांदावी, सजावी, तिचे छोटे मोठे स्वप्न पूर्ण व्हावे, ही तळमळ. बेकार तळमळ. रक्ताच्या नात्यातला पोरगा असून त्यांनी तळमळ केली नसेल, ह्या मुलाचा आवाज ऐकायला येत नाही. तुम्ही बनवायची तयारी करा. खायची तोंड मी तयार करतो. आपल्या नशिबाला पोचू नका. नशीब कधी उजळल हे तुम्हाला 9 लाखाच्या गाडीवर कळलेलं आहे. एवढं तरी भान ठेवा. सतत त्या नशिबाला कोसत राहायचं.
अरे तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तुम्ही शोधत कुठं राहिला? दुसरीकडं आहे तुझं पाशी. काही डायलॉग म्हणून फक्त बोलताना ऐकता? मला नाही येत बोलता, मी कृतीतला माणूस आहे. तुमचं नाव काय? ती गाडी लागली कोण जिंकलं? हा, तुम्ही काय करत होता काम? हा, करता का करत होता? करताय. काय काम करता? हा, म्हणजे डायरेक्ट टाळायला होता. वाचता का नाही त्याला? म्हणजे काय पिऊन म्हणून काम करता, ऑफिस बॉय म्हणून काम, असं काहीतरी सांगा ना. लॉक लावतो. कामाला कमी लेखायचं नाही बरं का. तुम्हाला माहिती आहे इथं माणूस कोण उभा राहिलाय? जो गाड्या वाटतोय, हाऊसकीपिंगचं काम केलेला माणूस आहे मी. सांगताना रुबाबाने सांगायचं, कमी लेखल्यागत नाही करायचं काम. हाऊसकीपिंगचा माणूस तुम्हाला गाड्या वाटतोय. आणि कोणाच्या गाड्या वाटतोय? ज्याच्या कंपनीत हाऊसकीपिंग केलं त्याच्या गाड्या वाटतो मी. इथून बनतो माणूस मोठा. म्हणून मनाची श्रीमंती बाळगा. किती रुपये पगार विचारावा नाही, पण विचारायला लागणार. कधी आयुष्यात विचार केला होता 9 लाखाची गाडी लागेल? कारण आम्ही भाग्याबरोबर कधी विचारच केला नव्हता. भाग्याबद्दल कधी बोललो नव्हतो. आमच्यात उभं राहून कधी आम्ही आमच्याशी बोललो नाही. कोसल्याशिवाय काही केलं नाही आम्ही. आरशात बघण्याचं काम प्रत्येक माईने केलं असं, तर भांग पाडायला, मेकअप करायला. पण मी कशी दिसते, माझ्याकडे प्लस काय बाजू आहे, माझा उद्धार कसा होऊ शकतो? फक्त सौंदर्य म्हणूनच आरशात बघता की काय? कलाकृती बघा. प्रत्येक माणसामध्ये जर कमतरता असेल तर खासियत पण आहे. देवाने असंच पाठवलेलं नाही, पण त्यांनी बुद्धी नावाचं एक गोष्ट पाठवलेली आहे की तुम्हाला ओळखण्याची. ते कर्तव्य तुमच्या पदरात दिलेलं आहे. ज्याने ओळखलं तो त्याच्या भाग्याला बरोबर मेहतीच्या रूपाने घेऊन जातो. ज्याने नाही ओळखलं त्याचा विषय काय? देवाला का पोसायचं? पाठवताना त्याने सगळं दिलं ना हो. आता ही 9 लाखाची गाडी करायची काय? टाळा खोलायला घेऊन जायचं? किती पगार सांगितलं होता? तेवढ्याच त्याला लागतं महिन्यात. कळलं का? सर आम्ही आज नाही तर उद्या देऊन मोकळे होणार. तुम्ही समजू नका. लय खतरनाक माणूस. ते टिकवायचं आतापासूनच डोक्यात घ्या. नाही तर तुम्ही आता ठरवत जाल ऐकायची कोणा. साम्याकडे गाडी असते ना, तो घेऊ शकतो. हा 9 लाख आहे, 5-50 1 लाख कमी आले काय हरकत नाही. तुमच्या भाग्याला काय जातं? म्हणजे तुम्ही वस्तू म्हणून घेऊन गेला, भाग्य म्हणून नाही. जो माणूस भाग्याला कोसतो, कमी किंमत लेखतो ना साहेब, परत भाग्यात तुमच्या गाडी नाही ना. 100% आजमवून बघा. काय कळलं बोलतोय ते? त्याच्यामुळं मानसिकता तयार करा. मी आहे इथं खंबीर. घरात माय माऊली आहे ना, तिच्या हाताला सुगरण आहे की नाही? ती काहीतरी चांगलं बनवत असेल ना. काय तेल अजून सांगायचं? आम्ही काय घरी येणार होतो? हा, अरे मच्छी अरे ते नाही फराळ सारखं. चला माय आपण जाऊया त्यांच्याकडे मच्छीचं भेटलं. अरे ये फराळाचं काय? हा, तू तर काय तोंडाला पाणी सोडलं माझ्या. मला आवड पुरणपोळी का नाही विकू शकत? तुम्ही विकण्याची भावना डोक्यात घेत नाही. सतत सामान्य माणसाच्या डोक्यामध्ये नोकरी एके नोकरी, पोरगा शिकला पाहिजे ना, मुलगी शिकली पाहिजे, पोरगा शिकला पाहिजे. पण काय त्या शिकत त्याला व्यवसायाचे धडे द्यावं. तुम्ही उभे राहिलात ना, ऑटोमॅटिक मुलं आपले अनुकरण करतात. तुम्ही जे करता ते करतात. तुमच्या अनुकरणामध्येच नोकरी आहे. तू मोठा हो, शिक, एकदम मोठा ग्रॅज्युएट हो, शिक्षण कर आणि मग तू टीचर बन, हे बन ते बन. मी त्याला काही कमी लेखत नाही हो. पण तुम्हाला सांगू एक,
मी तेही बोलतो, तुम्ही काही शाळा शिकू नका, पोटाला अन्नच लागतं. तुम्ही फक्त व्यवसाय शिका, तर तिथेही तुम्हाला अन्नच मिळणार नाही. ही मानसिकता. मुलांना वायफळ जाऊन देऊ नका, मुलांवरती त्रागा करू नका, कटकट करू नका. तुम्ही चालना चांगली द्या. मुलं आपली वाट हे बघत बसल्यात, टीव्ही बघत बसल्यात, किती तास बसल्यात, मोबाईलवरती बसल्यात, हे लाड पुरवता तुम्ही, पण त्याला फ्युचरचे लाड पुरवत नाही, त्याची बांधणी करत नाही. त्याचं काय? काही लोक शिक्षण शिकले नाही हो, पण बिझनेस करून घरात काय आणतात तर खातायत का? अन्नच ना. मग शिकून पण अन्नच खाणार होतात ना. मग कोण म्हणता अडाणी माणूस नाही काय करू शकत? सवय त्याला 10 वर्षापासून 8 वर्षापासून झाली पाहिजे. आईवडिलांनी तो पुढाकार घेतला पाहिजे आणि याचं कौतुक आईवडिलांनीच घेतलं पाहिजे. मुलं नालायक निघाली तरी आईवडिलांचंच कौतुक झालं पाहिजे. नालायक निघाली तरी, बरोबर आहे. गुरु कोण? मुलांना श्रेय देऊ नका. मुलांवरती जे संस्कार ज्या पद्धतीने टाकाल ते सगळं श्रेय तुम्हालाच घ्यायचं. कौतुकही घ्यायचं, नामुष्की तुम्हीच घ्यायची. ठरवायची तुम्ही घ्यायचं काय आहे. पटलं का माय? असा सरळ ठोकून बोलतो. थोडं लागल, पण ते सत्य आहे. ते आजही सत्य असेल, ते उद्याही सत्य असेल. काय कळलं का? 20 वर्षानंतर 40 वर्षानंतर लोक कागद चावायला लागणार आहेत. अहो इंग्लिश मध्ये बर्गर म्हणला म्हणून काय झालं? बनतय कशाने? उगतय कुठं? हा का भेंडीला आपला म्हटलं की हा लेडी फिंगर, किती बदलती काय भेंडी? असं काय आहे का? नुसता शब्दांचा खेळ. खातोय भेंडीच, मग नीट भेंडी बोल की. आणि ती नॉर्मल भेंडीसाठी माईने काय स्वप्न बघावं का? की माझ्या घरात भेंडी घेऊन जायची आहे पण महागाई आहे, म्हणजे याचा अर्थ तिला आता स्वप्न बघायला, म्हणजे भेंडी पण स्वप्न झाली पाहिजे. आता अहो स्वप्न कुठले होते? इच्छाकांक्षेचे स्वप्न होते. सक्सेस म्हणजे स्वप्न असतं. आहाराला लागणार त्याला स्वप्न जर बघायचं असतं, हा आता मला भेंडी कधी मिळेल असं. तुम्हाला जी महागाई वाटते ना, त्याच्यामुळे तुम्हाला स्वप्नात पण भेंडी बघावी लागते. त्याच आपण तोडगा म्हणून महाराज कार्डाची निर्मिती केलेली. आता कांदा काहीतरी 60 का 80 100 झालाय ना. हा काकचं माईकचं टेन्शन घ्यायचं. 100-150 ले ला टेन्शन मत ले, तू अपना टेन्शन ले, मेरा मत ले. आणि डिसेंबरला जेव्हा ऍडव्हर्टायझिंग चालू होतील ना, तुम्हाला हिरोईन बोलायलाच नाही. ते सगळं दाखवणार आपण टीव्ही वरती. तुम्ही बाकी सगळं विसरून जायचं. आता नाणं देत नाहीत सर, गाडी पण संपला, सगळं संपलं. मग बोलू नका मला. आता देताना चमरी चढली होती, हाय की रे? करायचं कुठं, ठेवायचं कुठं, काय बरोबर आहे का? त्यामुळे आई जेव्हा लाडाने सगळ्यांना खाऊ घालते तेव्हा काय तिचं कौतुक करा, तिचा आदर करा. एक दिवस कंटाळून ती नाही बनवायला मग बॉम्बला, तशीच गत आहे. काय ती एक मानव जात आहे, तिलाही कुठंतरी राग रुसवा येणार हो. एवढं करून का होईना, पण जर तुम्हाला तिचा काही कदर नाही, 4 दिवस जाईल माहेरी, मग बसा बोंबलं, खा बापाच्या हातचं मॅगी. बापा आईला घेऊन येतो, तुम्ही काय हे रोज खायला घालताय. मग कळली आईची कदर. मग गेल्या नंतर जर कदर कळत असेल तर हाय तेव्हाच हे कारण आहोत. तोच रिस्पेक्ट, सन्मान मिळवून देण्यासाठीच काकचा जन्म निर्मिती झालेला आहे. काक आयुष्यभर फक्त सामान्य माणसासाठी राहणार, मोठ्या माणसांसाठी राहणार नाही. प्रत्येक संकल्पना मी सामान्य माणसासाठी काढणार आणि यासाठी मला कुठेही लढा द्यायला लागला तुमच्यासाठी, माझी तयारी आहे. त्यामुळे काही गोष्टींचं विश्लेषण आज झालं, काही 2 तारखेला होतील. त्याच्या रात्री पुन्हा एकदा क्लिअर होईल. कोणाला ह्या रात्री उद्याच्या दिवसभरात काय डोक्यात सुचलं तर सांगावं, मोस्ट वेलकम. पण बुद्धीतून सांगावं, वरवरचं नाही सांगावं. वळूया आपल्या पुढच्या कामाला.
या बाबा कोण आला आता